नमस्कार मित्रांनो, आजचा जो माझा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ माझा मागचा जो व्हिडिओ मी पोस्ट केला होता तुमच्या चिल्ड्रन एज्युकेशनच्या इन्व्हेस्टमेंटच्या प्लॅनिंग संदर्भात. त्या व्हिडिओमध्ये मी मेन्शन केलं होतं की दरवर्षी ही मुलांची शाळेची फीज आहे ही 7 ते 8% तुमची वाढत असते. आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 3 असे फंड सांगणार आहेत की ज्या फंड्सने मागच्या 5 वर्षांमध्ये किंवा 3 वर्षांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने रिटर्न्स दिलेले आहेत. या फंड्सने तुम्हाला 15% पेक्षा जास्तचे रिटर्न्स मागच्या काही वर्षांमध्ये बनवून दिलेले आहेत. यापैकी पहिला फंड आहे ICICI प्रुडेन्शियल चिल्ड्रन्स फंड. ह्या फंडने जवळजवळ मागच्या 5 वर्षात जर तुम्ही पाहिलं तर जवळजवळ 14.5%च्या हिशोबाने रिटर्न्स तुम्हाला दिलेले आहेत. मागच्या 3 वर्षात जर तुम्ही पाहिलं तर साधारण 16.5 ते 17%ने या फंडने तुम्हाला रिटर्न्स जे आहेत ते दिलेले आहेत. त्यानंतर दुसरा फंड आहे तो आहे HDFC चिल्ड्रन्स फंड. लक्षात असू द्या की या फंडमध्ये तुम्हाला लॉक इन पिरियड असतोय, म्हणजे हा फंड काही वर्षांसाठी लॉक असतोय. तर या फंडने मागच्या 5 वर्षांमध्ये जवळजवळ 14.5%चे सेम रिटर्न दिलेले आहेत. मागच्या 3 वर्षांमध्ये पण सेम 14%चे रिटर्न दिलेले आहेत. तुम्ही अशा फंडमध्ये इन्व्हेस्ट करा की ज्या फंड्समध्ये तुम्हाला कमीत कमी 15% 14%चे रिटर्न्स जे आहेत ते फंड्स तुम्हाला बनवून देतील. म्हणजे जेणेकरून तुमची जी मुलांची वाढणारी फीज आहे जी दरवर्षी 7 ते 8% वाढते, ती फीज कुठे ना कुठे तुमची बॅलन्स ही होताना दिसेल.